नमस्कार मंडळी, तर मी करते छान असा खिमा टेस्टी। तर त्याच्यासाठी चिकन घेतलंय, चिकनचा खिमा करते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचंय। हळद घातलीये, मीठ घालते चवीनुसार, अद्रक लसूण पेस्ट पण घातलीये मी त्यात। आणि मग आता अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतेय। आणि आता हा लिंबू पिळून झाल्यानंतर छान असं मॅरिनेट करून घ्यायचंय, मिक्स करायचंय। ते चुकून त्या बिया पडल्या आहेत पण त्या मी काढून घेतल्या आहेत नंतर। तर आता छान असं मिक्स करतेय, मिक्स करून झालंय बघा। आता हे ठेवून द्यायचंय बाजूला। आणि मग आता फोडणीसाठी मी जिरं घातलंय। जिरं घातल्यानंतर 3-4 मिरच्या घातल्या आहेत। मिरची छान तडतडल्यावर लसूण घातलाय, अख्खा लसूण पाकळ्या। त्याच्यानंतर कांदा पण घातलाय। कांदा छान गुलाबी केल्यानंतर परत थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातली आहे, टोमॅटो प्युरी घातली आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर मसाले घालायचे। धना पावडर घेतलाय, मिरची पावडर आणि चिकन मसाला, थोडासा बिर्याणी मसाला घातलाय, पुलाव मसाला आणि लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर, त्याने कलर छान येणार आहे म्हणून साठी। मीठ घातलंय चवीनुसार, पुन्हा थोडंसं घातलंय कारण की पहिले पण घातलं होतं म्हणून। आणि मग हा खिमा टाकून दिलाय त्यात। आता छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता मस्त असं मिक्स केल्यावर आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचे। पाणी घातलेलं नाहीये कारण की चिकनलाच पाणी सुटतंय म्हणून साठी। आता कोथिंबीर वगैरे घातलीये, पुदिना पण येतात थोडासा। तर आता आपला खिमा रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। ओके, बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।